राज्यात पूरस्थिती असताना मिंध्याच्या नेते प्रवक्ते चमकेगिरी करत आहेत। काही ठिकाणी ग्रामस्थांनी मिंध्येचे फोटो असणारी मदत नाकारली, तर काही ठिकाणी नेत्यांना घेरावं लागलं असं पाहायला मिळालं। यात सोलापूरमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला। राजकीय वर्तुळात वाचाळवीर म्हणून ख्याती असलेले मिंधे गटातील सोलापूरच्या महिला प्रवक्त्यांची गावकऱ्यांसमोर चांगली फजिती झाली आहे। सीना नदीला आलेल्या पूरग्रस्त गावाची पाहणी आणि मदत करण्यासाठी मिंध्यांच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन उत्तर सोलापूर येथील पाकणी या गावात गेल्या होत्या। यावेळी गावातील हजाराहून अधिक लोकांनी हजेरी लावली। काहीतरी भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र केवळ 200 पिशव्यांमधून आणलेलं धान्य पूरग्रस्तांना वाटण्यात आलं। सुमारे 3000 लोकांपैकी 200 लोकांना मदत केल्यानं उर्वरित गावकऱ्यांनी वाघमाऱ्यांना फैलावर घेतलंय। त्यामुळे मदतीची नौटंकी प्रवक्त्यांच्या अंगलट आली आहे। आता या गावकऱ्यांच्या रोषातून सुटका कशी करून घ्यायची, गावातून पळ कसा काढायचा या चिंतेत असलेल्या वाघमाऱ्यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला। मिंध्यांच्या कार्यपद्धतीनुसार फोन स्पीकरवर ठेवला आणि ठसक्यात बोलणं सुरू केलं। साहेब, पाकणीला मदत मिळाली नाही, अपुरी मदत मिळाली असे वगैरे गारहाण सुरू केलं। जिल्हाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकनेत्या म्हणून विनम्रपणे ऐकून घेतलं। लवकरच मदत पोहोचेल असं आश्वासन देखील दिलं। जिल्हाधिकाऱ्यांची मवाळ भूमिका पाहून बाईंनी आवाज वाढवला आणि साहेबांना दमात घ्यायला लागल्या। शेकडो गावकरी समोर उभे राहून ऐकत होते। मोबाईल होता स्पीकरवर। 3000 लोकसंख्येचे गाव आणि 400-500 लोकांना शासनाच्या जेवणाचं किट मिळाले असा तक्रारीचा सूर या बाईंनी लावला। यावर जिल्हाधिकारी म्हणाले, सर्वांना जेवण पोहोच करणे शक्य नाही, म्हणून जीवनावश्यक वस्तूंचं किट आम्ही प्रत्येक घरी वाटप करतोय। वाटप सुरू आहे। ज्यांना मिळालं नसेल त्यांना लवकरच देण्याची व्यवस्था केली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केलाय। विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? मॅडम, जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो। सर, ते पण पोचायला 2 दिवस लागतील। आम्ही पण मदत घेऊनच आलोय। सर, काम करा तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना ते। सर, मदत घेऊनच आलोय। सर, तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय। नाही, तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत, पार्टीकडूनच मदत घेऊन आली आहे साहेब। तुम्ही 3000 लोकांची आता मदत करा। 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम होईल। सर, आम्ही मदत करायला आलोय। तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय। नाही, तेवढं होत नाही, मला माहिती। किट घेऊन आलोय साहेब आम्ही। किती किट घेऊन आलाय तुम्ही? साहेब, आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब। किती किट? 200 आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब। आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय। आणि किती लोक आहेत साहेब? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट। अरे तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा, 750ची गरज आहे, 300 आले। कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन आम्ही करत आहोत ना, शेतकऱ्यांमध्ये देत आहोत। प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ, 10 किलो जेवण देत आहोत। 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांची किट आणलाय, तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला। साहेब, परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही, तुम्हाला करावे लागेल। नाही, आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु मला मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता, ना? बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या, हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे। मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब। आम्ही सगळ्यांना वाटतोय। 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या। आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू। आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय, आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब। ताकद लागलाय, बरोबर? पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय, आता वाढवा तुमच्या मदत। हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब। हो, वाढवतोय।